खामगाव येथील एका अडत्याला अकोल्यात हिट ॲपच्या माध्यमातून लूट करणाऱ्या टोळीचा सिव्हिल लाईन पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अकोला येथील एका महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने खामगावच्या तरुणाला जाळ्या तोडून त्याची लूट केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अकोला पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. महिलेने फिर्यादीला फोन करून निर्जल स्थानी बोलावले. त्यानंतर ती त्याच्या गाडीत बसून त्याला अकोल्यातील घुसर रोड परिसरात घेऊन गेली. तेथे दोघे खाली उतरताच आणखी एक वयोवृद्ध महिला आणि एक पुरुष दुचाकीवर घटनास्थळी पोहोचले. या दोघांनी स्वतःला आरोपी महिलेचे पती आणि सासू असल्याचे सांगत फिर्यादीला धमकावले. तू माझ्या पत्नीसोबत का फिरत आहेत असा जबाब विचारत त्याला मारहाण करण्यात आली. या दरम्यान फिर्यादीचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडून सोन्याची अंगठी काढून घेतली आणि 2,50,000 रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. घाबरलेल्या फिर्यादीने तात्काळ 10,000 रुपये ऑनलाईन पाठवले. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत सिव्हिल लाईन पोलिसांनी तपास सुरू केला. तपासांती या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून 3 आरोपींना अकोला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. या टोळीचे अशा प्रकारे काहींना लुटण्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. अकोला पोलीस सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे यांनी यावेळी माध्यमांना माहिती दिली. लाईन येथे दिनांक 4/4/2026 रोजी BNS 424/26 कलम 309, 308, 115 कंसात 2, 351 आणि 352 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे खामगाव येथील असून सदर फिर्यादीला एका महिलेने फोन करून बोलवले. हॉटेल शौर्यवाडा येथून ती त्याचे सोबत 4 व्हीलर मध्ये बसून गेली. तो घुसर रोडवर त्यांना तिथे थांबून तिथे सदर महिलेची सासू व पती असा बनाव करून त्याला थांबवले व त्याचे शर्ट काढून त्या महिलेसोबत त्याचे फोटो काढून आम्ही तुला फोटोवरून बदनामी करू अशी धमकी दिली व त्याला पैशाची मागणी केली होती. तसे त्याच्या हातातली अंगठी काढून घेतली होती. फिर्यादीला त्यांनी एका पर्टिक्युलर रकमेची मागणी केली होती. फिर्यादीचं म्हणणं होतं की माझ्याकडे एवढे पैसे नाहीये. तर फिर्यादीने त्याच्याकडे असलेले 10,000 रुपये त्यांना त्यावेळेला दिलेले होते व त्याला पुन्हा फोन करून सदरील महिला ही जर तू आम्हाला इतके पर्टिक्युलर रक्कम दिली नाही तर आम्ही तुला हे तुझ्या घरी फोटो वगैरे बसून ब्लॅकमेल केली अशा गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल होताच आम्ही मान्य पोलीस अधीक्षक यांना सदर गुन्ह्याची माहिती दिली आणि मान्य पोलीस अधीक्षक सरांनी आम्हाला DBच्या 2 ते 3 टीम बनवा, तिथे CCTV फुटेज घ्या, ड्रोन डाटा काढा आणि काही जे ट्रान्झॅक्शन झालंय ते फोनपेवरून त्याचा नंबर काढून त्याचे अकाउंट नंबर आणि फोन नंबर काढून त्याची माहिती घेण्यास सांगितली. त्याच्यावरून आमच्या ज्या टीम गेल्याने त्यांनी लवकर जाऊन ते फुटेज वगैरे काढून त्याचा नंबर हे केला आणि तांत्रिक मदतीच्या सहाय्याने आम्ही आरोपीचं लोकेशन घेऊन त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा दुसरी टीम पाठवून त्याची पत्नी व त्याच्यानंतर पुढची अजून टीम पाठवून त्याची जी पत्नीची आई आहे जी आमच्या हद्दीमध्ये उमरी येथे राहते त्यांना ताब्यात घेतली. आरोपीचा 1 दिवस PCR घेतला आणि आता सध्या आरोपी MCR वर आहे. आरोपीने जे फिर्यादीची जी अंगठी आणि जी पैसे 10,000 रुपये घेतले त्याची रिकव्हरी झालेली आहे. सायन दैनिक खबरे शाम तक साठी अशोक जसवानी.